म्हणा 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 विशाल महाराज. हा लय लांब नका जाऊ बरं
श्री संताची माता चरणावारी 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 सासंग हो करी दंडा माता सासंग हो करी दंडा पावलो संभाळा सासंग हो करी दंडा माता सासंग हो करी दंडा माता विसाखी पावलो विसाखी पावलो साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख दौरली हे काया कृपेच्या ओरसे नोहे अनारिषे उद्धारिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख महायोग पीठे तते भीमरथ्यम वरम पुंडरीकाय तातुम मनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाची निमुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. गुरुदेव तुम्हारे जय जय हो गुरुदेव तुम्हारे जय जय हो. जय जय हो जय जय हो मरुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजेवा नरोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतनन्दन हे दुःखभञ्जन मारुतनन्दन सुन लो मेरे पुकार सौफाळुनिया भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंचे. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख विठाला श्री संताची या माथा चरणावरी तुकोबराची अनुभूती आहे. ह्या अभंगात सांगितलं सगळं जग सुखासाठी प्रयत्न करतात. प्रत्येकाचा प्रयत्न सुखासाठी. आपण एवढे आज 500 रुपये देऊन माणूस भेटत नाही घरी. कशासाठी आलो? फक्त सुखासाठी. पण सुख कुठे हे माहित नाही आपल्याला, तरी बी आलो. पण बरं का, कोणी म्हणतं अर्धा तासात आवरा, कोणी म्हणतं 15 मिनिटात आवरा. तिकडं 500 रुपये देऊन माणूस भेटत नाही. 2-2 माणसं एका घरातली गेली 15. आता तिडं जर समजा लागण करेल असती आणि पाण्याची जर पाळी आली तर थांबत माणूस. पण नाही महाराज, ही अनुभूती तुकोबरायला आली. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत मग विश्रांती पावलं. बरं का, तशी विश्रांती नाही. साष्टांग काही बाजू जर आपल्याकडे ठेवल्या तर साष्टांग नाही होते.
पूर्ण शरणांगती अनन्य चिंतयंतो महा ए जना परी उपासते. जेव्हा भगवंताची भक्ती अनन्यतेने होती तेव्हा त्या सुखाचा पुढं लवलेस लागतो महाराज. नाही तर नाही विश्रांती, कोणीच नाही विश्रांतीचा ठाव. आणि ज्याला विश्रांती लागत असली महाराज पायी संताची अभाव. पुढे विश्रांती, विश्रांतीचं ठिकाण सांगितलं. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवरती सुख लागत असलं तर कुठे त्या भगवान परमात्म्याजवळ सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंधर. काही संतांचे प्रमाणे महाराज सुख कुणीकडे ना आपला प्रभाव चालला विरुद्ध दिशेला कधी मेळ लागणार नाही सुखाचा ना आपला. पण तुकोबरायची अनुभूती. मी संतांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि मला ती विश्रांती भेटली बा. विश्रांती पावलो संभाळा उत्तरे. आणि त्याचा परिपाक असा झाला की माझं ते सुख आहे, माझे सुख मज डोळा. मला जे सुख होतं ते संतांना माझ्या डोळ्याला दाखवलं. मग आपल्या डोळ्याला सुख न दिसत का महाराज? हा चर्मचक्षुचा विषय नाही, हा ज्ञानदृष्टीचा विषय. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंगाळे. तुकोबरा म्हणे वाढले अंतरी प्रेम सुख. माझ्या अंतरी प्रेम सुख वाढलं बर का. आणि त्याचा अजून एक परिपाक झाला. डौरली हे काया कृपेच्या ओरशी. त्या संतांची माझ्यावर कृपा झाली. नवे नवे मला जीव दशेतून आणि शिव दशेत घेऊन गेले बर का. कारण संतांचं प्रमाणे महाराज ज्ञानेश्वरीत हे आसू दिठी जयावरी झळके. संतांची कृपा पहा कशी असते. हे आसू दिठी जयावरी झळके तो पद्मकारे माथा पारुखी. तो जीवाची नव्हे तुके मयेशू. त्याच दिवशी भगवान शंकराच्या पंक्तीला नेले. हा एक विश्वास आपल्याला. ज्या दिवशी गुरुवर्य नारंगगिरी महाराजच्या पायावर डोकं ठेवलं आपण सगळी माणसं नारंगगिरी महाराज पाहिले. सगळ्यांना रामगिरी महाराज पाहिले, अनुभवले. 4-4 घंटे कीर्तन ऐकले. पण वाटलं का आपण सुटलो म्हणून? का वाटत नाही महाराज. त्यांची ज्या दिवशी आपल्यावर कृपा व्हायली ना त्याच दिवशी आपण सुटेले. मुक्त होता परी बळे झाला बदले. घेऊन या छंद वासनेचा. वासनेत गुंतले जीव म्हणून मुक्त स्थितीला जात नाही. तसं तुकोबरायची अनुभूती. डौरली हे काया. माझी काया हे शरीर कृपेच्या ओरस आहे. ती कृपा अशी राहते संतांची महाराजाचा. पाऊस राहतो पाऊस. तो म्हणत नाही इड खडक आहे, इड सुपीक जमीन आहे, इड गंगा आहे. अजिबात नाही महाराज. कुठंही त्याच पडण्यासारखंच राहतं. पण दगड किती टाइमात वाळतो. तसे दगडाच्या काळजाचे आपण दगडाच्या काळजाचे महाराज. चांगल्या जमिनीत पाणी तुंबेला असलं पा बोला हातात काय. तशी ती कृपा किती संपादन करायची हे आपल्यावर आहे महाराज. तक तक करून असा विषय नाही. परमार्थ वरवरचा खेळ नाही. अजिबात नाही प्राप्त होणार बर का. ते व्यासपीठ आहे याच्यावरून सांगतो कधीच नाही प्राप्त होणार. त्या तीव्रतेनं केलं तरच. आज सुद्धा प्राप्त होईल माणसाला नाही का. शांत झाले माणसं का झाले का ज्यांच्यावरती कृपा झाली. नवे नवे आपल्यावर सगळ्यावर कृपा व्हायली पण जीवाला वाटत नाही. डौरली हे काया कृपेच्या ओरशी. अरे कृपाच नाही निसती न हे अनारेशा उद्धारेले. उद्धार व्हायले त्या दिवशी आपणाला. ज्या दिवशी बेटाची माळ घातली ना त्याच दिवशी उद्धारे महाराज बर का. त्याच दिवशी उद्धारे. फक्त आपल्याला तो विश्वास संपादन करायसाठी ही दिंडी, ही वारी, सप्ताहासन, अनुष्ठानासन महाराज त्याच्यासाठी हे सगळे उपाय. आणि हे तुकोबरायला साधकायला प्रश्न विचारला तुम्हाला एवढं कसं काय जमलं. ते बाबा माझ्या प्रत्येकाच्या जीवाचा खेळ नाही बर का. आपण जीव दशेती हा जीवाचा खेळ नाही. काहीतरी पूर्व पुण्य ठेवा ओढावाला. तुकाराम महाराजांनी माझी एवढी साधना नव्हती, माझी एवढी. आता ते ना म्हणावा त्यांची इतकं आपलं काय त्यांच्या पटीत जर पाहिलं तर हा एक महाराज. पण नाही ते म्हणे का तुका म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावाला विठ्ठल. श्री क्षेत्र पानव ते श्री क्षेत्र पुंतंबा पायी दिंडी सोहळा जात असताना. आणि आपला तसा आपण दरवर्षीप्रमाणे तिथे चांगदेवळीला जात असतो. नेमकं काय झालं सगळेच थकले. आणि काय ते भगवंताचं निवेदन राहतं. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात. त्याच्या मनात जर आलं ना महाराज काहीच नाही. ते पाहुणे 2-3 दिवसापून सुभासरावला फोन करीत होते. हे भाऊ 2-3 दिवसापून तुम्ही आमच्याकडे जेवायला थांबा असं. पण म्हणलं नाही आम्हाला जायचंय सगळेच. आपलं काय अचानक निघत सगळेच इतकी काय तयारी राहत नाही. आणि मग ह्या मंडळीने सुंदर प्रकारे अशी आणि भोजनाची व्यवस्था केली आपली वाली. मुक्कामाला राहायला आश्रय पण दिला आणि सोय केली.
हरिभक्त परायण भाऊसाहेब जनार्दन पाटील पडवळ, हरिभक्त परायण सुनील शिवाजी पडवळ, हरिभक्त परायण बालाजी सूर्यभान तुरकणे, हरिभक्त परायण नवनाथ पडवळ, लाख गंगा आणि अजून काही कोणाचं नाव जर राहिलं असेल तर मला नाही सांगते, छोट्याशा मुलांना हे नाव लिहून दिले बरं का. आणि हे समस्त हे लाखकार मंडळ आपले ते पहाऱ्याचे विनेकरी ते कपडे बदलले तर ओळखाना नाही आल्यावर आम्हाला तुकाराम भाऊ मी आलो ते कपडे बदलले तर ओळखाना ते पण म्हणलं यांना कुठं तरी पाहिलं ते म्हणजे मला सप्तेत पाहायला असं म्हणलं आता सप्तेत आम्ही कधी मध्ये येतो पण ते म्हणजे मी विना घेऊन राहतो विना घेऊन आपल्या तलवाराच्या सप्तेत पाहायला होतं पण ते आता कपडे बदलले का ओळखत नाही माणूस. आणि अशा ह्या मंडळीने मोठ्या प्रेमानं आपल्याला अन्नदानाची पंगत आणि पहा महाराज हे आपलं बेटाचं ब्रीद वाक्यच आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान तरने को लिंता और डुबने को अभिमान. विठाला विठाला आणि महाराजाचा जर सगळे हे जास्त जोर असेल तर महाराज सगळे हे जास्त जर जोर असेल तर यज्ञ आगही सदैव चाले अन्नदान स्वधर्म सेवावृत्ति सनातन स्वधर्म सेवावृत्ति सनातन कथित मुदा महिमा जनार्दन बाबाचा महिमा भारती निष्कामय विवर मौलवी राष्ट्र संत जनार्दन स्वामी काय आवडायचं येत नाही याग हे सदैव चाले अन्नदान देणं हा येत नाही महाराज एक हा वाघ येत नाही आणि तो सुद्धा आता याच्यानंतर तो प्रसाद आहे ना तो उदर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म महाराज उघडले अन्नाच्या पण आता ज्यांना होत नाही त्यांना काय काम त्यांना एक माळीचा जप केल्यावर एक अक्षरदानी देत होते. म्हणजे संतांचं पहा प्रयोजन कसं राहतं महाराज अन्नदानाचं फार महत्व आहे बरं का. येथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या क्षेत्राचे वैष्णव मंडळीला अन्नदान दिलेवर महाराज हरी आणि हार तृप्त वाटेल ते हरिहार आणि नाही नामधारकाच्या बरोबर विठ्ठल 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 विठ्ठल. अशा ह्या मंडळीने मोठ्या प्रेमानं आपल्याला संत भोजनाची आणि व्यवस्था केली. आपला अभंग ये श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. महाराज देव प्राप्त करायला निघालो आपण. देव प्राप्त करायला प्रत्येक जण निघालो पण देव प्राप्तची महाराज प्राप्तची काय प्राप्ती करणार आहे आपण. तैसा हृदया माझी मी राम असता सर्व सुखाचा आराम किम भ्रांताशी कामू विषयावरी. महाराज भ्रांती पडली जीवाला भ्रांती पडली. देव कुठं पाहत्या देव नटला नाना परी संत सांगात्या भरोनी उरला चराचरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देव तया जवळ यासी पापनाशी दर्शन योगीराज गंगागिरी महाराज बेट. महाराज महंत रामगिरी महाराज पाहिले का आज देवी तिच्यात वाटतो जीवाला नाही वाटत महाराज. तसा देव तर मग आपल्या हृदयातच सांगितलं त्यानं मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेक आहे का आपल्याकडं
सार आसार काय कळत जीवाला. मनोमार्ग गेला तो तेथेच मुखाला. मनाला नाही महाराज, कुठंतरी नाक घासावं लागत महाराज, कुठंतरी डोकं टेकावं लागत. आणि जिथं डोकं टेकल्यावर तिथं डोकं लावं नाही लागत बरं का, तर काहीतरी प्राप्त होतं. अन्यथा कधीच प्राप्त होणार नाही. जिथं डोकं ठेवलं ना तिथं डोकं लावा नाही लागत, तवशिक प्राप्त होतं, अन्यथा प्राप्त होणार नाही महाराज. गुरु म्हणजे सामान्य खेळ नाही. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. याच्या पलीकडे जर कोणी देव पाहत असलं ना मग तर रामगिरी महाराज सोडून आज सुद्धा प्राप्त होणार नाही. त्याला काही कधीच नाही प्राप्त होणार. कारण प्रमाण महाराज संतच गुरु हा साधकाची साई. गुरु हा कामधेनु काय. गुरु गाय महाराज. आणि गाय कशी राहते तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती. तसं महाराजाचं आपल्यावर लक्ष आहे. पण आपण आहे का महाराज त्याच्यात एका बाजूला नाही चालत. प्रेम एका बाजूने केल्यावर काय होतं, चालत नाही महाराज. हा जीव इतका दमला आणि सुखाच्या शोधात निघला. सांगदेव महाराजच्या दर्शनाला सुख भेटन का काय, 100% सुख भेटन महाराज. पण संतांच्या मार्गाने गेलं तर बरं का, संतांच्या मार्गाने गेलं तर तिथं लोटांगण घालावं लागत. लोटांगण घातल्याशी नाही महाराज. आणि ही स्थिती अशी महाराज, जोपर्यंत जीवाची जीवदशा जात नाही तोपर्यंत नाही महाराज. किती वेळेस काळाला परत पाठवलं होतं, 13 वेळेस काळाला परत पाठवलं होतं. 13 वेळेस तापी नदीच्या काठावर जन्म. काळ ज्या वेळेस यायचा त्यावेळेस अशा योग साधना कर होत्या महाराजांकडं. योगीराज चांगदेव योगीराज म्हणले महाराज त्यांना. आणि योग साधनाच्या जोरावर आपला प्राण या ब्रह्मरंभामध्ये नेऊन ठेवायचे महाराज. यमाची काही चाल नव्हती, था सापडत नव्हती. पुन्हा तो वेळ निघून गेला का झालं महाराजांना तो पूर्ण समाधीतून बाहेर आले. पुन्हा असं 13 वेळेस काळाला परत पाठवलं. आणि मग कुठं हिंडत गोदावरी तीरेला आलं. कारण महाराज असं आहे, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाच्या अंतारी दत्तात्रय योगी हा महाराज. हे ज्ञान जर कुठं असेल ना महाराज गोदावरीच्या तीरी सांगितलं. आणि म्हणून पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राण यामी वैसला किंवा ब्रह्मपदी वैसला, तेनी सांडिली माया त्यांजी येली कंठा काया, मन गेले ते विलाया ब्रह्मानंद माघारी महाराज. ह्या स्थितीत चांगदेव महाराज जगत होती बरं का. आणि ही स्थिती गुरुवरी नारंगीर महाराजची शेवटच्या काळात प्राप्त झाली महाराज. विठ्ठल आणि मग असं करता करता पुंतंब्याचा प्रश्न. आपण त्या नगरीत आता त्या पंचक्रोशी मध्ये महाराज आपण लांब नाही. जर कोणाला वाटत असेल आपण लय लांब राहिलो चांगदेव महाराज जवळ, संत कधीच लांब नसते महाराज. तेथे असे देव उभा जैशी समचरणाची शोभा, रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदासनाचं. तो देव कीर्तन सोडून कधीच नाही. पण आपला तो विश्वास नाही. सततम कीर्तयंतो महाजिर नाम घोषे मी एक वेळेस कुठं नाही म्हणे, पण माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. अंतकरणातून जेवढं भजन चालू आहे ना महाराज, देव आज सुद्धा तिथे. जेवढं कीर्तन चालू आहे ना महाराज तिथं भगवंत आहे बरं का. भगवंत दुसरीकडे नाही. आणि मग आपण देव पाहायला चाललो, पण शरण संतायला जावं लागेल. ज्याला देव पाहिजे ना त्याला सारी प्राप्तीशी उपाय.
धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटतील भवाचे बंधन. संत विना प्राप्ती नाही. त्या भगवंताची जर प्राप्ती करायची असली कोणला तर संताशिवाय प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. सामान्याचं जाऊ द्या मरू द्या, वेदांना प्रतिपादन केलं महाराज. वेद देती ग्वाही तेने असे चांगदेव महाराज. आणि इकडं ह्या नगरीत पुंतांबा नगरीत त्यांचं रहिवासले महाराज. इतकं सामर्थ्य होतं महाराज. योग निद्रेत राहायचे. आणि ज्या वेळेस समाधीचं उत्थांग व्हायचं ना त्यावेळेस असे त्या काळात मेलेले मुर्दे कुत्रे काय असन ते मेलेलं तिथं आणून टाकायचे आणि महाराजाची कृपा दृष्टी झाल्यावर जिवंत होऊन जायचे. काय अधिकार असन महात्म्याचा, काय साधना असन महाराज. पण आता त्या साधना कलियुगात नाही चालणार महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन. काळ बदलला का साधन बदलत. पहिला प्रवास पायी पायी होता, त्याच्यानंतर बैलगाडीवर झाला, घोडागाडीवर झाला, सायकली आल्या, मोटरसायकली आल्या, आता फोर व्हील आल्या की नाही. काळ बदलला का साधन बदलत. परमार्थात सुद्धा तसंच महाराज. प्रत्येक काळामध्ये साधना वेगवेगळे. पहिलं यज्ञ याग हे करावं लागायचे, नंतर योग साधना आल्या महाराज. योग साधना. पण आता चालन का माऊली म्हणे योगाची या वाटा निघाले वासुबाटा. आता जर योग करायला गेला ना वातावरण नाही, कली मातलाय. गुरुवर्य सांगत राहत्या कली मातलाय. आता साधन होणार नाही महाराज. योगाची या वाटा निघाले वासुबाटा, त्याला दुःखाचाची शेलका वाटा भागा आला म्हणे. त्याला दुःख सोडून काही पदरात नाही पडणार महाराज. म्हणून सांगितलं ते ना, शरीर शोषण प्राण निरोधन मनोज हटयोग गोद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग ऊर्ध्ववायूचा सेत तोडणी करिववन भंग ब्रह्मा रंधे मिसळे परी मुमुक्ष रुंग. ओम नमो भगवती राम कृष्ण वासुदेवा महाराज. फक्त नामस्मरणानं प्राप्त होणार आहे बर का. हा ते वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे राया, गीता छंदे अंग डोलीजी, लीला विनोदे संसार तरुजे राया महाराज. अष्टांग योगेला सिनीजी, यम नेम निरोधन कीजे राया. अष्टांग योग म्हणजे माहितीये का, ते पहिल्या धावा बसायचे ना, धावा. आणि ते सगळे लोक कसे ते लवार सगळ्या त्या धावाला गावऱ्या लावायच्या ना अशा तप्त, तसं चौकून गावऱ्या लावायच्या, त्या पेटवायच्या आणि त्याच्यात बसायचं. त्याला अष्टांग योग म्हणत्या. जमन का आता. अहो चिंतनाला बसलं किंवा हरिपाठाला जर घरात बसलं तर लाईट गेल्यावर बाहेर पळत होतो. तिथं बसन का आता. या साधना होती का आपल्याकडून. म्हणून संतांनी सोपा मार्ग सांगितला. आपण सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतांना सोपं सांगितलं महाराज. जसं जीवाला पेलवण तसं. पण हा जीव सोपं पटत नाही. जर नुसतं घरी बसून रामकृष्ण हरी चिंतन केलं ना त्याला कुठं जायचं काम नाही. पटत का जीवाला. तो चांगला दमवतो. 5-50 हजार रुपये गेले पाहिजे. थोडा हिंडून फिरून असं चालता नाही आलं मग म्हणतो दिंडी झाल्यासारखी वाटते. आपाप नाही वाटत तसं महाराज. हा जीव आहे ना, जीव दशेत जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही उमणार. म्हणून सांगितलं ते ना, तुमच्या मार्गाने जमणार नाही हा खेळ. मग असे योगीराज चांगदेव महाराजाची समाधी होती आणि ते समाधीतून उठलेवर आणि पहा सगळे जिवंत व्हायचे. त्यांची ख्याती पसरली. कुठे पंचक्रोशीतील कोणी गेलं तर तिला आणून टाकायची. पण योगा योगा असा आता आपल्याला सुडीचं बुड लहान धरावं लागत. कारण प्रवास लय कमी आहे आपल्याला. अर्धा तास सांगेल ना, अर्धा तास तर लगेच होऊन गेला ना. आता अर्धा तास करायचं बंद. हा आणि मग जेव्हा माऊली शुद्धीपत्र न्यायला आली पैठणला, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, आणि जेव्हा पैठणला आले आणि ते त्या काळचे प्रवास पायी आणि येता 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 इड आला. आणि इड आल्यावर ते पाहिलं, त्यानं विचारलं
मोठा शिष्य परिवार महाराज समाधीत आणि तिथं ते मरेल बिरेल सगळे आणून टाकेल आणि ह्या मुक्ताबाईने जिवंत केले ना महाराज. मुक्ताबाई महाराजांना हे सगळे जिवंत केले आणि ज्या वेळेस महाराजाच्या समाधीचं उत्थान झालं आणि पाहिलं तर कोणीच नाही, ते म्हणे आता ह्या वेळेस कोणी गेलंच नाही का काय काय न म्हणे. प्रश्न पडला महाराजाला. मग शिष्य परिवार राहतच ते म्हणे कोणी महापुरुष आलते म्हणे, एवढेच होते म्हणे. काय वय होतं महाराज त्यांचं त्यावेळेस, काय वय असन 12-13 वर्षाचं वय. निवृत्ती दादाचं होतं. सगळे त्याच्या पूर्ण खाली होते, 2-2 वर्षांना सगळे खाली होते आणि ते आपले निघून गेले. आणि मग चांगदेव महाराजाला प्रश्न पडला, ज्या अर्थी इतकं सामर्थ्य कसे आपण तर 1300-1400 वर्ष जगलो महाराज, पण ही आता कुठं आपल्याला प्राप्त झालंय आणि हे कोण म्हणे 10-12 वर्षात कसं प्राप्त झालं महाराज. तिन्ही देव जैसे परब्रह्मेची ठसी, जगी सूर्य जैसे प्रकाशले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती काळा महाराज. मूर्तिमंत आणि जगत जननी मुक्ताबाई होती महाराज. सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वर्तीला. आधी शक्तीवती महाराज ती, आणि शक्तीशिवाय शिवाचं सुद्धा काही चालत नाही. जेव्हा जेव्हा शिव अवतार घेतो तेव्हा शक्तीला बरोबर होतो. नाथ कोणतंही असू, नाथ कोणतंही असू, पण शिवानं अवतार घेतला की शक्ती अवतार घेत राहते महाराज. आणि मग अशा पद्धतीत चांगदेव महाराज म्हणे हे कोणी सामान्य नसन आणि यांना भेटायला जायचं. पण अहंकार नडतो महाराज. सामान्य जीवाला काही नाही करीत, इड उभा राहिला, टाळ गळ्यात घातला का अहंकार झाला, फेटा बांधला का फेट्याचा फटकाच येतो, त्याला अहंकार झाल्याशी राहत नाही. थोडी बाई काही कला जर आली ना त्याला तो फटकाच आहे महाराज. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लागे अज्ञानाच्या पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे करी नाना संकटे नाचवी विठ्ठल. असा अहंकार चांगदेव महाराजाला. आणि मग बरेच अहंकाराचे उदाहरण आहे, पण आता आपण तिकडं नाही जाणार, डायरेक्ट आळंदीला. आणि मग चांगदेव महाराजांनी ठरवलं का आता यांना पत्र लिहायचंय. पण काय लिहायचं चांगदेव महाराजाला कळत नव्हता असा भाव नाही बरं का महाराज. तो योगी होते ते ज्ञानी होते चांगदेव महाराज, पण काय लिहा हे त्यांना उमजत नव्हतं असं नाही, हा भाव नव्हता त्यांचा. आणि इतके श्रेष्ठ आहे मग लिहायचं तरी काय, वयानं तर लहान आहे. पण चांगदेव महाराजाची ती अशी भाषा होती, कोरं पत्र पाठवलं म्हणजे त्याला उमजत नव्हतं. हा भाव नाही बरं का, काही सांगतील कीर्तनकार, पण चरित्र जर वाचलं तर हा भाव मुळीच नाही बरं का तिथं. हे काय उत्तर देते याच्यावर, त्यांच्या ज्ञानाचं अवलोकन करण्यासाठी कोरं पत्र पाठवलं होतं. आणि तेच पत्र माऊलींना उत्तर देताना चांगदेव उपासष्टी निर्माण झाली. विठ्ठल आज योग्यासाठी जर असलं तर ग्रंथ चांगदेव 65 ही त्याच्या पुढली साधना अमृत अनुभवी, वारकऱ्याची साधना ज्ञानेश्वरी. न कळणाऱ्यासाठी काहीच नाही केलं हरिपाठ महाराज. चारही वेदाचे केले विवरण, अर्थ ही गहन काढी गेला महाराज. त्या माऊलीचे त्या संतांचे आपल्यावर इतके उपकार आहे महाराज, इतके उपकार आहे की तेवढे उपकार आणि आपण कधीच उतरायची आई बाप नाही करू शकत बरं का. केले उपकार सांगू मी काय, उपकार सांगू मी काय, तरी आईसे माया, धर्म यांचे करी आईशी माय महाराज. आई बाप आपल्यावर प्रेम करते, आपण काहीतरी हातचा ठेवून करते महाराज. कमीत कमी म्हातारपणे आपल्याला सांभाळते, ही तरी आशा आहे. संत इकडे काय महाराज, कोणत्या आशाने आपला स्वीकार करते संत. बाप न करी आईशी माय. कमून म्हणले
का हे आपल्याला भाऊबंधनात लईच पोरग आता जर हरिपाठाला जायला लागलं ना दररोज एखाद्याचं भजनाला जायला लागलं ना तुझं काय वय आहे का तो भजनी राहतो तरी सांगतो ही वय आहे का महाराज सुटायचा मार्ग सांगा ना कोणी माता मदालासना सुटायचा मार्ग सापडला होता सांगितला होता माता मदालासना हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साधा रव रव दुर्गंधी रे अमंगल तिचा बाधा भजे ज्या हरिहरा मरण जाई गोविंदा परिवेंदे मदालासा सुहम जोजो रे बाळा माता मदालासना आहे का अशी माता एखादी पोराला हरिपाठ करायला सांगणारी अहो ज्या वेळेस छत्रपतीला महाभारताच्या आणि गोष्टी माता जिजाऊला सांगितल्या तेव्हा कुठं छत्रपती घडले आपल्याला वाटत सगळं व्हावं पण दुसऱ्याच्या घरात स्वतःच्या घरात नाही वाटत कोणाला व्हावा प्रपंच महाराज प्रपंच आपण त्याला सत्य मांडतो आणि ही भ्रांती आहे आपली आणि संत काय करीत राहते माहिती का भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले हरनिया घातले आत्मस्वरूपे विठ्ठल गडबड न करू तू माईक द्या तिकडं 2 मिनिटं म्हणाले घ्या तुम्ही टाईम आहे अजून त्याला म्हणायचं मग म्हणा म्हणा बंद करायचं का नाही बंद ना करू पण मग चाल द्या पण त्याने माईक दिला चाल म्हणायला दिला म्हणून नाही आले विठ्ठल 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 आणि मग अशा प्रकारे ती पत्र वगैरे झाली सगळी ग्रंथ आणि चांगदेव 65 तयार झाली मग आणि चांगदेव महाराज निघाले पण भेटीसाठी अंतरिक्ष मध्ये आता सगळा विषय आपल्याला माहिती पण हे का होतं महाराज का आले लोटांगणी चांगदेव महाराजाला थोडा गर्व झाला होता पण माऊलीनं ते गर्व हलवला चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा महाराज आणि ज्या वेळेस चांगदेव महाराज आणि जीव हा शरण गेल्याशी त्याचा उद्धार नाही होत बर का म्हणून सांगितलं त्यांनी ते अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणा महाराज संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत चांगदेव महाराज ज्या वेळेस कारण सेवा हा दारवंत ते जर प्राप्त करायचं असलं तो ज्ञान पैगा बरवी जरी मनी आठी आणावी संत या भजावी सर्वस्वी सेवा हा दारवंता तो स्वाधीन करी सुबता तनु मनु जीवी चरणाशी लागावे आणि अगरत्व करावे दास्य सकळ विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे महाराज चांगदेव महाराज शरण गेले बर का शरणच नाही गेले नसते गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र
ज्या वेळेस महाराज शिष्यत्व पत्करलं, मुक्ताबाई महाराजांनी 3 देव घडवले महाराज बर का. माऊली ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले होते. माऊलीला जर वाटतं जगाची माऊली महाराज, जगाची नाही योग्याची माऊली, ज्ञान राज माझी योग्याची माऊली, त्या माऊलीला जर उपदेश करेल असला तर मुक्ताबाई महाराजांना करेली मिथ्य कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवाला घडवलं महाराज, नामदेवाला घडवलं नामदेवाला. नामदेव महाराज संतांच्या मांदियाळीत बसले होते. ज्या वेळेस भगवंतानं सांगितलं बाबा जाय संत संघ चालू आहे म्हणे, आणि संत संघात जेव्हा गेले गोरोबा काका सावता बाबा, त्यावेळेस मोठी संतांची मांदियाळी भरेल होती आणि त्यांचं चालू होतं महाराज नामचिंतनात गायनाची उडी आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आणि ज्या वेळेस नामदेव महाराज तिथं गेले आणि निवृत्ती दादा म्हणे अरे लई मोठे पंढरपूरचे महाराज आले म्हणे पाया पडा. निवृत्ती दादांना लोटांगण घातलं. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत नामदेव रायाला. माऊलीनं लोटांगण घातलं, सोपान काकानं घातलं. नवे नवे सावता बाबा होते, गोरोबा काका होते, सगळे पाया पडायला लागले पण मुक्ताबाई पाया पडाना. आणि मग ते म्हणे बाबा मुक्ता पाया पड म्हणे. ते दररोज पांडुरंगाच्या तिथे बर का. पण मुक्ताबाईचं वाक्य करे अहंकार गेला नाही, करे अहंकार गेला नाही, लई मोठा महाराज पंढरपूरचा देवाच्या सानिध्यात. अरे पण सगळे पाया पडले, महाविष्णूचा अवतार त्यांच्या पाया पडतो आणि तो खाली सुद्धा वाकत नाही. पंढरीचं तुम्ही म्हणता पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जे नाही एकमेका. आणि तिढा मात्र आणि नामदेव महाराजाला त्यांनी त्या संतांच्या मांदियाळीत आणि माझ्या मुक्ताईनं खसकवलं बर का. आणि तोच वसा घेऊन मग ते नंतर पांडुरंगाकडे गेले. रडत तिला असं झालं म्हणे विसोबा खेचरकडे पाठवून उद्धार झाला. नामदेव महाराजाला घडवलं. आणि तिसरे जर कोणी घडवले असतील तर योगीराज सांगदेव महाराज. आणि अशा प्रकारे मग ती श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. आता काय झालं महाराज, आणि त्यांच्या अंतरात जे निर्माण झालं ते अभंगाच्या आणि दुसऱ्या चरणात सांगत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे, वाढले अंतरी प्रेम सुख महाराज. आणि अशी स्थिती योगीराज ची झाली महाराज. फक्त कवा का पूर्ण शरणांगती जीव झाला. आणि पूर्ण शरणांगती झाला तेव्हा संत स्वीकार करते बर का, अन्यथा संत स्वीकार करीत नाही.
आणि मग अशा पद्धतीत प्रत्येकाची तीच गोष्ट आहे महाराज. संसारात सुख आहे का? सुख कुठं आहे? सुख या संत समागमी नित्य दुनवावे दुवे गहन पूर्ण जर सुख असेल ना संत समागमी एखादी या परी व्हावे त्याच्या दारी श्वान याती. काय होतं तिळं? तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्ट ते महाराज. आणि अशा प्रकारे संत सेवा जर झाली महाराज तर ह्या कायात बदल होतो बर का. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. आणि ही काया प्रफुल्लित होती. आणि ही काया प्रफुल्लित झाल्यावर नो हे उद्धरायचं काही बाकीच नाही राहत. ते महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात काया कृपेच्या ओरसे नहे अनारेशा उद्धारेलो. कृपा काय असती महाराज? आपण घरून निघलो काय आणलं? कोणा भाकरी आणलं होत्या आपण ज्याची त्याच्या. पण कृपा काय असते संतांची पहा. ज्यांच्याकडे चाललो ना आपण सगळा भार त्यांच्यावर आहे महाराज आपला. कोणी माना नका मानू हे सगळं निवेदन त्यांचंही महाराज. योगी राजांचं हे निवेदन आहे महाराज. कृपा काय असते पण आपण काय समजतो महाराज माहिती? दृष्टांत सांगत राहते गुरुवारी महाराज. काही गावात गणपती बसायचा होता. एक गणपती एक गाव गणपती बसायचं. मग म्हणे आपण आता मिरवणूक तरी कशावर काढायची? डायरेक्ट इंद्राचा ऐरावत आणू म्हणे. हत्ती तो हत्ती आणू म्हणे. तर तिकडे काही कार्यक्रम निघला इथं पार काहीच नाही भेटलं. आता मिरवणूक काढायची काय? सगळे साधनं गुंतून दिली. ह्या मंडळानं लेट ठरवलं होतं. आपल्यासारखं मंडळ अचानक मंडळ यानं लेट ठरवलं होतं. मग काहीच साधन भेटाना. पण मग त्यांना ना कुंभार बाबाची गाढव भेटले आणि गणपतीची मिरवणूक गाढवावर काढली. आणि अख्ख्या गावातून लाख गंगा चालली मिरवणूक गणपती बाप्पाची. प्रत्येक घरी गेलं का गाढवाला नैवेद्य. प्रत्येक घरी गेलं का त्याची पूजा. आता ते म्हणे कधीच असं भेटलं नाही आपल्याला. काय नेमकं भानगड झाली बा. तर त्याच्या डोक्यात नव्हतं आपल्या डोक्यावर गणपती. त्याचा आपल्याकडे पता काय बरं का. आपण काय म्हणायचं नाही यांना झालं का त्यांना झालं महाराज. अजिबात नाही. आपण त्याच्यावर भार घालून आलो ना तो भगवंत. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. म्हणून मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळा वेळा विठोबा रखुमाई. Oh,
दौरली हे काया कृपेच्या उरसे नहे अनारेशा उद्धारिलो. आणि हे सगळं करीत असताना एवढी साधना, हे सगळं अंतकाळी देवी विमान पाठवले, कळीच्या कळी काळामध्ये अद्भुत वर्तिले, मानव देह घेऊन या निजधाम गेले. किंवा काय स्थिती झाली, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सखाना सांगावी विनंती माझी, तुकोबार आहे तुम्हाला कशाना प्राप्त झालं, तुम्ही इतकं चिंतन केलं ते ना झालं, काय सेवा केली याला तुम्हाला प्राप्त झालं. आणि त्याचं उत्तर महाराज आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. Thank you.